पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या प्रभाग क्रमांक 3, 12, 13 आणि 14च्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय संजयजी गोहिल, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते माजी नगरसेवक आदरणीय रविभाऊ, या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय शरदभाऊ पाटे, मंचावर उपस्थित असलेले सुनील भाऊ, शेतकरी सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सुरेश बापू, आदरणीय भास्कर अण्णा महाजन, जगदीश दादा पाटील, सुधाकर भाऊ महाजन, जगदीशजी शेलार आणि खास करून या ठिकाणी ज्यांची उमेदवारी आपण निश्चित केलेली आहे अशा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील, नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मधून ज्या उमेदवारी करतायत अशा सुनंदाताई महाजन, सतीश आबा चेडे, प्रभाग क्रमांक 12 मधून पाटील प्रियंकाताई पाटील, संदीप राजे पाटील, 13 मधून मालतीताई हटकर, रामशेठ केशवानी, आदरणीय प्रदीप सर वाघ, सुरेखाताई अशोक पाटील आणि या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी त्यांच्यावर आशीर्वाद रूपी मतदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधव आणि तरुण मित्रांनो, मी इथे एवढ्या मोठ्या संख्येने फक्त रवी किरण महाराजाच्या कीर्तनाला एवढ्या महिला पाहिल्या, पण त्या रवी किरण महाराज नंतर किशोर महाराजच्याच कीर्तनाला तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने पाहिलं. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आता पाचोऱ्याचं नाव, भडगावचं नाव नुसतं इथपर्यंत जिल्ह्यापर्यंत राहिलेलं नाही आहे, तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजतंय. अनेक मंत्री येत आहेत, हेलिकॉप्टर गिरट्या घालताय, याला कसा थांबवता येईल याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केला जातोय. पण जोपर्यंत माझ्या या माता भगिनी, लाडक्या भगिनी आणि हा तरुण बांधव, शेतकरी बांधव या शहरवासीय किशोर अप्पाच्या पाठीशी आहे, तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या विरोधकांना हा किशोर अप्पा कधी घाबरणार नाही. आणि या पाचोरा शहरातल्या या तमाम माता भगिनींनी, तरुणांनी, या मतदारसंघातल्या आम जनतेने या पाचोरा शहरामध्ये असा इतिहास केला की हा पाचोरा मतदारसंघ कधी तिसऱ्यांदा निवडून द्यायचा नाही. तुम्ही मला तिसऱ्यांदा निवडून देऊन या पाचोरा मतदारसंघामध्ये इतिहास केला. बरं, तो असा तसा इतिहास केला नाही. तब्बल 40,000च्या फरकाने तुम्ही किशोर अप्पाला निवडून दिलं आणि त्या 40,000मध्ये 25% वाटा कुणाचा असेल, तब्बल 10,000 मतांचं मताधिक्य माझ्या या पाचोरा शहराने दिलं. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अरे एवढी साथ असल्यावर, एवढा जनसमुदाय असल्यावर आज इथं संध्याकाळी मानसिंगा ग्राउंडवर सभा झाली. तुम्ही एवढी गर्दी तर त्या सुमितच्या गणपतीला करता. तो सुमित दरवर्षी गणपती लावतो ना, त्याच्यापेक्षा यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती. आणि इथे पाहिल्यानंतर खरंच तुम्हाला नतमस्तक होतो. तुम्ही माझा आज समाधानी करून टाका.
आजच विजयावर शिक्कामोर्तब करून टाकला. याचं एकमेव कारण या किशोरप्पांनी या शहरासाठी केलेला विकास, या मतदारसंघासाठी केलेला विकास, या शहरातल्या प्रत्येक माता भगिनी बांधव कोणाचंही दुःख असेल सुख असेल त्या प्रत्येकासाठी धावून येणारा मी आणि माझा कार्यकर्ता. यांना विकासावर बोलण्याची काही चालनाच नाही. हे विकासावर काहीच बोलू शकत नाही. यांच्याजवळ एकच विकास आहे, तो म्हणजे तुम्ही घालवलेला विकास. या बाजूच्या कोपऱ्याला राहतो ना कुठतरी, हे विकासावर बोलत नाही. पंटर इथलं लेट करायला लागलाय तुमले. लाभार्थी अरे इतका विकास पण तो एक विकास तुमच्या कृष्णापुरीला इतका भकास करायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला विचार करायचा आहे. एक जण ते बी झालं बाहेर गावनं घर, इथला किडा पाडत. अरे हा इतक्या गुन्ह्या गोविंदाने नांदणार हे गाव, हे शहर, ही कृष्णापुरी. अय माळी असो, मराठा असो, साळी असो, बारा बलोतीदार असो, एकमेकांच्या हाताला हात घेऊन चालणारा हा माझा कृष्णापुरीचा परिसर आहे, हा माझा समाज आहे. दररोज काहीतरी किडा पाडतो सर, तो किडाच पण तिथून केडे पाडू. मला दिन मग 2-4दा फोन येतो. या माई समाजना तिकडे मतदान करणार नाहीये. हो प्रदीप सर हलका पाटील आहे. मी देख यार म्हटलं ह्या किडा पाडणारा हौज अशी. त्याला अशी परिस्थिती इथं केली. 5 वर्ष तो नगरसेवक राहिला, एक काम केलं नाही. अरे इतक्या गुन्हा मी पाहिलं. इथं आमचे माजी नगरसेवक अशोक पाटका कैलासवासी, आरके अण्णा कैलासवासी, अरे या दोघेही माळी असेल मराठा असेल, इतक्या गुन्ह्या गोविंदाने या नगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, इथं नाव कमवलेलं आहे. माळी मराठा समाजाला जातीपातीच्या राजकारणामध्ये न आणता सगळ्यांना एकत्रित आणून आणि या समाजाचं या परिसराचं काम करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. पण तुम्ही काय करता? अरे जनतेची सेवा करा. जनतेने जर का तुम्हाला स्वीकारलं तर मी अभिमानाने तुम्हाला स्वीकारेल. पण ही गुन्ह्या गोविंदाने मोलमजुरी करणाऱ्या जनतेला, या तरुणांना अशा दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला तर ही जनता तुम्हाला कधी स्वीकारू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे. म्हणून माता भगिनीनो, सर्व समाज बांधवांनो, इथे जातीपातीचा धर्माचं राजकारण मी या शहरामध्ये कधी येऊ दिलं नाही. या शहराला विकासाच्या प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या किशोरप्पांनी गेल्या 25 वर्षापासून केला आहे. आणि इथं जातीपाती सोडा, मी हिंदू आणि मुसलमानांमध्ये सुद्धा कधी दंगा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. कारण याचं मला माहिती आहे की एकदा जर का दंगा झाला ना तर माझ्या घरातला शिक्षण घेणारा पोरगा, शिकलेला विद्यार्थी, की जो नोकरीची आशा धरून बसलाय, जो पोलीस खात्यात जातोय, जो आर्मी मिलिटरी मध्ये जातोय, नोकरी धंदा शोधतोय, पण जर का एक राईट झाला आणि एखाद्या गरीबाचं पोरग जर का अटकलं ना, त्याचं आयुष्य बर्बाद होतंय. पण यांनी दुसरे धंदे करायचे नाही. हे शहर कसं पेटेल, या शहराची या विकासापासून दिशा कशी बदलेल, हा प्रयत्न अनेक लोक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. अरे माझी या सगळ्या विरोधकांना, खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, अरे या एका व्यासपीठावर या. मी काय केलं ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही काय केलं ते सांगा. हिम्मत असेल तर या एका व्यासपीठावर. काय परिस्थिती होती या शहराची भगिनींनो आणि बांधवांनो, मी गेल्या 10 वर्षापासून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतोय. यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे, इतकी विकास कामं मी या ठिकाणी केली आहे. यांनी अनेकांनी पछाडण्याचा मला प्रयत्न केला, घेरण्याचा प्रयत्न केला. अरे पण तुमच्यासारखी मायबाप जनता या किशोरप्पाच्या पाठीशी राहिल्यावर
असे कित्येक आले ना तरी यांना धोबी पछाड दिल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण ही जनता या किशोरप्पाच्या सोबत आहे. ही जनता या शिवसेनेच्या सोबत आहे. या 10 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं या पाचोरा शहरामध्ये केली. या पाचोरा शहर त्यातल्या त्यात खास करून आमची कृष्णापुरी बाहेरपुरा हे ग्रामीण एका शहरी आहे हे आम्हाला माहित नव्हतं. इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. पण इथे आम्ही अनेक प्रकारचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले. रवी भाऊंनी पुलाचा उल्लेख केला. या ठिकाणी आपण कोंडवाडा गल्लीतला एक पूल केला. हा आपला कृष्णापुरीचा पूल केला. स्मशानभूमीचा पूल केला. या शहराला 100% कॉन्क्रिटीकरण केलं. जे आमचं सगळ्यांचं दैवत आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर, अरे तिथं 17 करोड रुपयाचा निधी डेव्हलपमेंटसाठी किशोरप्पांनी केला. तिथे आम्हाला जायला जागा नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून थेट मंदिरामध्ये जाण्याकरता 5 करोड रुपयाचा पूल आपण त्या ठिकाणी मंजूर केला. माझ्या डोळ्यासमोर आता एकच विषय आहे, तो म्हणजे पाणी पुरवठ्याचा. पण जेव्हा 2007 मध्ये भगिनींनो इथं पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली, 10 वर्ष तिच्याकडे कोणी ढुंकून पाहिलं नाही. मी 14 मध्ये आमदार झालो आणि 2017 मध्ये त्या योजनेला चालना देण्याचं काम केलं. पण तेव्हाचं पॉप्युलेशन आमचं होतं 25,000 आणि आताचं पॉप्युलेशन आहे 1.25 लाख. त्याच्यामुळे मी कितीही प्रयत्न केला तरी पाणी पाजू शकत नाही. हे लक्षात आल्याच्या नंतर 65 करोड रुपये या तमाम पाचोरा शहरवासियांसाठी आपण मंजूर केले. त्याचं काम आता त्या ठिकाणी जाऊन या काम चालू आहे. फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम चालू आहे. मोठी पाईपलाईन आपण त्या ठिकाणाहून आणतोय. मी आपल्याला खात्री देतो, इथं सुनीताने सांगितलं ना की हिला पाणीवाली बाई, मी आपल्याला खात्री देतो फक्त वर्षभर थांब. 1 वर्षानंतर तू जो शब्द दिलाय ना तो शब्द 100% ताईंनो, माऊलींनो, आई भगिनींनो तो शब्द खरा ठरवून देण्याचं काम करेल. एक एक काम मी करतोय. अरे हे शहर या जळगाव जिल्ह्यामध्ये इतकं नाव त्याचं घेतलं जात आहे. जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जे लोक क्लास 1 ऑफिसर जातात ना राहायला, तशी या शहराची परिस्थिती या जळगाव जिल्ह्यामध्ये झाली आहे. इथे या 2-4 तालुक्यातला पोलीस असेल, मिलिटरीवाला असेल, क्लर्क असेल, शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, या 10 वर्षामध्ये 3,500 बाहेर गावातले नोकर वर्गानी या ठिकाणी घरं बांधलेत. इतकं चांगलं गाव तुमचं या ठिकाणी नाव आहे. इतक्या चांगल्या सुविधा आहेत. इथं येण्याचं कारण असते की या गावामध्ये शांतता आहे, या गावामध्ये विकास आहे. आम्ही जरी महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात, भारताच्या कान्याकोपऱ्यात गेलो तरी माझा परिवार इथे सुखाने राहू शकतो, एवढा आत्मविश्वास आपल्या शहराच्या बाबतीत या सगळ्या नोकर वर्गांचा आहे. अशी प्रतिमा या शहराची आणि तालुक्याची बांधवांनो आणि भगिनींनो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि हा विकास या लोकांना सहन होत नाही. वरून हे सांगतात की या शहराला आणि या तालुक्याला भकास केला, यांना हा विकास दिसत नाही. अरे माझं तुम्हाला आव्हान आहे दादानो, माझ्या गाडीत या, तुमचं चहा नाश्ता पाणी मी खाऊ पिऊ घालतो, जरा माझ्या सोबत फिरा, तुम्हाला दाखवतो मी इथे काय केलं. एकदा आता जरा राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट चालू आहे ना, मी शेवटच्या क्षणाचा सुद्धा सोडलं नाही. शेवटी मी एक दिवशी मुंबईला होतो, आचारसंहिता विधानसभेची लागली. ती आचारसंहिता लागायची बातमी मी पाहिली. लगेच मंत्रालयामध्ये गेलो, आदरणीय शिंदे साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की साहेब अजून 2 तास आचारसंहितेला बाकी आहेत, मला शेवटचे 10 करोड रुपये पाहिजे. म्हणजे कसं आता काय राहिलं तुझं? म्हटलं नाही मला पाहिजे 5 करोड रुपये राम मंदिराच्या परिसरामध्ये वारकरी भवनसाठी या किशोरप्पांनी त्या ठिकाणी आणले. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा प्रत्येक बॉलला 6 मारला. अरे हा एवढा निधी आणण्याचा असं नाहीये की नुसता घरी बसला निधी येऊन गेला. दररोज या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा करोडो रुपयाचा निधी माता भगिनींनो या ठिकाणी येतो.
आज मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, तुमचं जर का हे प्रेम नसतं, तुमचं जर का ही सगळी इच्छा नसती ना, तर एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि बांधव यांनी एवढं प्रेम केलं नसतं. हेच प्रेम, हाच जिव्हाळा या किशोरप्पाला स्वस्थ बसू देत नाही. ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावर अशा पद्धतीने प्रेम करताय, ते प्रेम आणि तुमचा विश्वासाला हा किशोरप्पा आयुष्यभर तडा जाऊ देणार नाही. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे, गुलाब भाऊ जळगाव भुसावळ ते पण भुसावळ नशिराबाद या ठिकाणाहून 2 सभा घेऊन इथे